राणीने काढून टाकलं इंद्राच्या नावाचं मंगळसूत्र. मित्रांनो, हुकुमाची राणी ही मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलंय चला जाणून घेऊया. मित्रांनो, पाहायला मिळतंय की आता मात्र राणीला सर्व काही सत्य अखेर समजलेलंच असतं. ती ज्यावेळेस कपाटामधला तिचा ड्रेस कोणीतरी घातलाय हे पाहते त्यावेळेस तिच्या पायाखालची जमीन सरकते मित्रांनो, आणि इंद्राच्या शर्टावरील लिपस्टिकचे डाग पाहिल्यानंतर तर तिला रडू कोसळतं. ती मोठ्याने रडू लागते. तिला खूप वाईट वाटत असतं. तिला अखेर वाटत असतं की आपला संसार जो आहे आता तुटलेला आहे, आता आपलं काही खरं राहिलेलं नाहीये. त्यावेळेस मात्र इंद्रा तिच्या जवळ येत असतो तर इंद्राला ती बोलत असते की तुम्ही माझ्या अंगाला हात देखील लावू नका. अशा भाषेमध्ये मात्र आता ती इंद्राशी बोलत असते. मित्रांनो, तिचं डोकं पूर्णपणे सटकलेलं असतं. ती बोलत असते की मी तुमच्यावरती विश्वास ठेवला होता, परंतु तुम्ही माझा विश्वासघात केलेला आहे सर. आता मी माझं हे मंगळसूत्र काढून तुमच्या हातात ठेवत आहे. तुम्हाला ते तनिषा मॅडमला द्यायचं असेल तर तुम्ही बिनधास्त देऊ शकता. मित्रांनो, असा हा सीन पाहिल्यानंतर अक्षरशः खूप वाईट वाटत आहे. यानंतर जे आहे इंद्रा झोपेतनं उठतो. मित्रांनो, हे एक वाईट स्वप्न असतं इंद्राचं आणि इंद्राला खूप वाईट वाटतं. हे जर स्वप्न सत्यात उतरलं तर आपली पूर्णपणे वाट लागेल आणि राणी आपल्याला कायमची सोडून जाईल. तर खऱ्या आयुष्यात मात्र मित्रांनो, इकडे आता राणी जी आहे ती स्वतः तनिषाला आता आपल्या घरी घेऊन आली आहे. कारण तिला असं वाटत आहे की तनिषा मॅडम एकट्या पडल्या आहेत, त्यांना आपण महाडिक कुटुंबामध्ये सामील करून घ्यावं. तर मित्रांनो, राणीचा मात्र हेतू चांगला आहे, परंतु कुठेतरी तनिषाचा हेतू चांगला नसल्यामुळे या दोघांच्या संसाराची पुढे वाट लागेल का पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. पुढील भाग पाहण्यासाठी मित्रांनो तुम्ही किती इंटरेस्टेड आहात कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून नक्कीच कळवा.